रामकृष्ण हरी मंडळी, मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये. तर मंडळी, सकाळी लवकर उठली, त्रिशूचा टिफिन केला, तिला स्कूलला पाठवलं आणि त्यानंतर आता आम्ही बसलोय मायलेक नुसते टाइमपास करत. टी व्ही लावून दिला एका बाजूला. पप्पा पण गावात गेले आणि हे आमचे तर घरात थांबतच नाही, त्यांचा पायच थांबत नाही घरात. तर मग आता खूप थंडी असते आम्हाला. आम्ही दोघांनी मस्त स्वेटर बिटर घातले. हे पा कानाने पण मस्त त्रिशूचं स्वेटर घातले. कानाला स्वतःचे स्वेटर नाही आवडत, कानाला फक्त त्रिशूचे स्वेटर आवडतात ना कानू. तर आम्ही आमचे सॉक्स आणले ते मागच्या वेळेस, अजून 2 हप्ते पण झाले नाही झाले असतील, 3-4 हप्ते झाले असतील. तर आमच्या आता 4 सॉक्सांची जोड हरून गेले. आम्ही शोधून पण नाही सापडले. खूप ठणक पडते पायांना सध्या. तर काल पण ब्लॉग नाही बनवला मी, संडे होता, कारण खूप आळस पण आलेला होता आणि माझा पाय पण खूप जास्त दुखत होता. तर आहे ना, त्रिशूने कानूने मला काल खूप जास्त त्रास दिलेला आहे. त्यात त्रिशूला पण खोकला आणि मला पण बरं नाही, जरा सर्दी झाली आहे. कानाला तर माईक हवाय कानू. आणि दोघांना बरं नसल्यामुळे आणि माझा मूड पण नसल्यामुळे आम्ही व्लॉगच नाही, म्हणजे क्लिपच नाही घेतल्या. फक्त 1-2 क्लिप घेतल्या होत्या आम्ही. त्रिशूने जो पसारा घातला होता काल, त्याच्या क्लिप घेतलेल्या मी नेक्स्टमध्ये दाखवते तुम्हाला किती पसारा घातला होता. तर संडे असल्यावर तसा कहर असतो आमच्या घरात. तर माझं आहे ना ते आवरण्यातच, म्हणजे दिवसभर आरामच होता, पण सायंकाळपासून जो आवरण्यात लागली तर मला टाईमच नव्हता भेटला नंतर. आणि त्यात रात्री सर्दीचा त्रास खूप जास्त होत होता. तर आता बघू, टाइमपासच करायचा दिवसभर नुसतं. तर हाच तो पसारा आहे जो त्रिशूने घातला होता संडे असताना. तर इतका पसारा केला होता तिने, बापरे. बाहेरचे पानं वगैरे सर्व तोडून आणले होते आणि घरातल्या पण सगळ्या वस्तू एका जागी आणून ठेवून देते ती इथे खिडकीमध्ये. आणि सोप्यांवर कुठे घाण होती कुठे काय. मी पण दिवसभर तसंच पडू दिलं. म्हटलं आता सायंकाळी चावरेल, कारण माझं खूप जास्त पाय दुखत होता, मला चालताच येत नाही आहे. मी लिटरली लंगडी चालू राहिली. तर हा पसारा सर्व मी शेवटी खाली टाकला आणि आता सायंकाळची झाडझूड करायला घेतली आहे. सकाळी मी पावभाजी बनवली होती आणि सायंकाळी मी तीच खाणार होती. फक्त पप्पाला आणि शुभूला स्वयंपाक करायचा होता. मग मेथीची भाजी आणि पोळ्या करून ठेवून दिल्या मी सायंकाळी आणि मस्त घर आवरून टाकलं. The next day. बरं नसताना पण त्रिशूला सकाळी स्कूलला तर पाठवलं, पण दुपारचे सगळे भांडे पडलेले होते, कारण माझी हिंमतच लागत नव्हती पाण्यात हात टाकण्याची, कारण मला थंडी वाजत होती आज आणि दवाखान्यात पण जायचं आहे. मग सायंकाळचा चहा वगैरे ठेवला आणि आता दवाखान्यात जाण्यासाठी तयार होण्यासाठी वर आलेली आहे. माझी लिटरली डोळ्यांची डायरेक्ट आगाग होते जेव्हा माझ्या बॉडीमध्ये टेम्परेचर असतं. तर मला ताप असल्यावर असं होतं, डायरेक्ट अश्रू चालू होतात माझे. तर मला बिलकुल बरं वाटत नाही. माझा पाय पण दुखतोय आणि सर्दीचं असं घसा वगैरे जाम झालं आणि डोकं पण खूप जास्त दुखतंय. तर मी आता स्वतःच आवरून घेतलं आणि आता दवाखान्यात जाते. त्रिशूला पण नेते, कारण तिला पण खोकला येतोय. तर आता दवाखान्यात पोचलो. इथे खूप जास्त गर्दी होती. बराच वेळ वाट बघितली मी आणि नंबर काय लागत नव्हता. कानाला पप्पाच्या भरोशावर सोडलेलं होतं आणि माझा सर्व जीव कानाकडे लागलेला होता. म्हटलं जाऊ द्या यार, नंबर नाही लागत ते किती वेळ बसायचं. शेवटी मी घरी गेले. सॉरी गाईज, बरं नसल्यामुळे जास्त क्लिप्स नाही घेते. चला तर मंडळी, आजसाठी एवढंच. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा.